आज माझ्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. थोडंसं मला माझ्या वडिलांच्या आणि आईंच्याबद्दल बोलावंसं वाटतं. माझ्यासाठी माझे वडील दादा डॉक्टर DY पाटील हे माझे लिव्हिंग गॉड आहेत, हे माझे परमेश्वर आहेत. आणि त्यांनी आम्हाला नेहमीच लहानपणापासून दादांनी आईंनी हा नेहमी एक आम्हाला कानमंत्र दिला होता. आणि ते मला नेहमी म्हणायचे की इगो इज डेथ ऑफ लाईफ अँड डेथ ऑफ इगो इज रिअल लाईफ. अहंकार हा जीवनाचा अंत असतो आणि अहंकाराचा अंत हा खरं जीवन असतं. आणि दुसरी गोष्ट ती आम्हाला खूप आवर्जून सांगितली, कोणी तुम्हाला मदत केली असेल तर ते तुम्ही दगडावरती कोरायचं असतं आणि तुम्ही जर कोणाला मदत केली असेल तर ते वाळूवरती लिहायचं असतं. आणि ती भावना ठेवूनच आम्ही आमच्या कार्यात पुढे गेलेलो आहे. आमच्या वडिलांची दादांचं हे सगळं विजन आहे. माणसाच्या आयुष्यात आपले आई वडील कोण असणार आहे ते आपल्या हातात नसतं, पण त्या बाबतीत आम्ही सगळीच भावंडं हे फार नशीबवान आहोत. आणि एक मला सांगावंसं वाटतं की त्यांनी जे काय कार्य केलं ते सर्व मुलांनी, सर्व पाटील कुटुंबियांनी, कोल्हापूरमध्ये संजय पाटील असतील, अजिंक्य पाटील असतील, सर्वांनीच म्हणजे त्या कामाला हातभार लावलेला आहे. आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहे. मला आता सर्व इथे जमलेल्या बंधू भगिनींना सांगायचं आहे की हे हॉस्पिटल आम्ही तुमच्यासाठी केलेलं आहे. इमारत भव्य दिसती म्हणून कदाचित काही लोकांच्या मनात हा विचार येत असेल की इथली आरोग्यसेवा ही महागडी असेल किंवा इथे न परवडणारा आरोग्यसेवा इथे उपलब्ध केली जाईल. मी तुम्हाला वचन देतो की सर्व सोयी सुविधा आम्ही इथे उपलब्ध करून देऊ या भागातल्या लोकांना आरोग्यसेवा हे उत्तम प्रकारची देण्याकरता. अजून एक गोष्ट मी आपल्या सर्व बंधू भगिनींना सांगू इच्छितो की हे हॉस्पिटल तुमचं आहे. जरी हे आमच्या कुटुंबियांनी जरी हे हॉस्पिटल बांधलेलं असेल, पण हे तुमच्यासाठी केलेलं एक हॉस्पिटल आहे. माझ्या जीवनासाठी मला परमेश्वरांनी सगळं काही दिलेलं आहे, पण मला याचा आनंद आहे, एक समाधान आहे की आमच्या हातून थोडंफार कॉन्ट्रीब्युशन या फील्डमध्ये झालेलं आहे. आणि मी आदरणीय फडणवीस साहेबांचे मनापासून धन्यवाद मागतो की ते आज इथे आले, वेळ काढून आले आणि आमच्या हॉस्पिटलचं आज त्यांनी उद्घाटन केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.